मोहोळ तालुक्यातील कोळेगाव हद्दीतील विशाल निर्मिती लिमिटेड कंपनीत काम करणाऱ्या झारखंड येथील कामगाराचा मागील भांडणाचा राग मनात धरून 3 कामगारांनी पोटात चाकू खुपसून खून केल्याची घटना दिनांक 21 ऑक्टोबर रोजी घडली। पुतकर लोहार असं खून झालेल्या कामगाराचं नाव आहे। या प्रकरणी झारखंड येथील मनिया अंगरिया, रेनोसो लागुरी, गुरागुया या तिघांवर मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे। सदर कंपनीत रेल्वे वायरसाठी लागणारे मोनोब्लॉक कॉन्क्रीट स्लीपर तयार होतात। त्या कंपनीत परराज्यातील कामगार काम करतात। त्यांच्या राहण्याची सोय कंपनीच्या समोर असलेल्या वसाहतीत आहे। हेड सुपरवायझर रामा प्रधान हे या कामगारांवर देखरेख करत असतात। काही महिन्यांपूर्वी झारखंड येथील पुतकर लोहार, मनिया अग्रिया, रेन्सो लागुरी आणि गुरारोया असं कामगार कंपनीत कामास आले। 21 ऑक्टोबर रोजी त्यांच्यात किरकोळ कारणावरून भांडण झालं। सर्वजण मिळून काम संपल्यानंतर बाहेर पडले। मात्र 21 ऑक्टोबर रोजी रात्री 9:30च्या सुमारास मनिया अंगरिया व रेन्सो लागुरी असं दोघेच परत आले होते। इतर दोघांबाबत विचारणा केली असता त्यांनी आम्हास माहीत नाही, त्यांचे फोन लागत नाही असं सांगितले। 22 ऑक्टोबर रोजी पुन्हा सकाळी पुतकर लोहार व गुरागोया यांची शोधाशोध विचारपूस सुरू झाली। तेव्हा मनिया अंगरिया आणि रेन्सो लागुरी यांनी सांगितले की काल रात्री आम्ही बाजारात गेलो असता मागील भांडणाच्या कारणावरून आमचे पुतकर लोहार यांचे पुन्हा भांडण झाले। आम्ही त्यांच्या पोटात चाकू खुपसून जीवे ठार मारले। त्याचे प्रेत वडवळ बीच खालील रेल्वे पटरीच्या कडेला झुडपात फेकून दिलं आहे। यावरून कंपनीचे सुपरवायझर प्रकाश पाटील यांनी वरील तिघांच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल केलाय।